हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं खूप दिवसातून आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर मला कमेंट यायला लागलेत की ताई तुम्ही कुठे आहेत? खूप दिवस झालं तुमचे व्हिडिओ नाहीत, बरे आहेत का नाही, तुम्हाला बरं वाटतं आहे का की नाही वाटत? कारण तुमची आता ती मी बोलत नाही, डायरेक्ट तुम्हाला ती कमेंटच दाखवते. तर हो, मला ना 2-3 दिवस झालं बरंच नव्हतं, त्याच्यामुळे मी सगळं सोडलं होतं. म्हणजे व्हिडिओ पण नव्हते टाकत, शूट पण नाही, नुसता आराम करायचा. आणि ती सवय लागलेली मला, नुसता आराम करायचा. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये हे कर ते कर ते कर म्हणजे खायची सवय भरपूर लागलेली. आणि आता पण ते तोंडाला नाही का, की आता बाबा हे खाल्लं पाहिजे ते खाल्लं पाहिजे, म्हणून आज बनवते मी शेवाळ्या. आणि घरातल्या कोणाला जास्त काय आवडत नाही, मिस्टरांना आवडतात, मुलांना तर काही जास्त आवडत नाही, पण मला आवडतात. तर गावाकडनं मी आणल्या होत्या शेवाळ्या, पण त्या शेवाळ्या मला आवडत नाही, मला ह्या शेवाळ्या आवडतात. आणि त्याच्यामुळे म्हटलं की 2-4 दिवसापासून चाललं आहे माझं, मी बनवेल आत्ता बनवेल, पण त्याला काही टाईमच भेटेना, म्हणून आज घेतलं बनवायला. त्याचसोबतच आता मी भाजी पण करते आणि ही पण चालू आहे. म्हणजे मिस्टरांना माझ्या जेवण पण लागतं आणि नाश्ता पण लागतो सोबतच, त्याच्यामुळं मग हे सोबतच करायचं चाललेलं आहे माझं. आणि भाजी तर आपली झालेली आहे. म्हटलं आता शेवाळ्याच करून घ्याव्या. तर मस्तपैकी शेवाळ्यामध्ये दूध वगैरे टाकून मी बनवणार आहे शेवाळ्या, छानपैकी आपलं तोंडाला पण चव येईल. आणि त्या मला ना, म्हणजे मी काही पण बनवते आता, आणि नुसतं बनवते आणि ते स्टेटसला ठेवते आणि त्याचे व्हिडिओ नुसते काढून ठेवते, बाकी काही नाही. आणि ते व्हिडिओ अपलोड पण करत नाही, का तर मला बरं नाही वाटत आहे. आणि ते नुसतं दुपारच्या वेळेस जेवते वगैरे सगळं करते, काम वगैरे पार लेट आवरते आणि पहिलं जेवून नुसतं आराम करते आणि नुसतं मोबाईल बघते. एवढंच माझं काम चालू आहे. नाही तर मग टी व्ही बघते, पिक्चर बघत बसते, बाकी काही नाही करत आहे मी आत्ता सध्या तरी. त्याच्यामुळं कंटाळा आला. तर मग ती कमेंट वाचली आणि मग म्हटलं नाही बाबा, आता सगळं सोडून आपलं आता व्हिडिओ वगैरे करायला पाहिजे, कारण खूप गॅप होतो आहे व्हिडिओमध्ये पण, आणि गॅप चांगला पण नाही आपल्या व्हिडिओसाठी. तर त्याच्यामुळं म्हटलं की आपण आपलं म्हणजे निदान काय चाललं आहे, मी आहे का नाही, जिवंत आहे का, कुठं आहे नक्की. कारण मुंबईहून बारामतीहून मुंबईला आल्यानंतर माझे एक पण व्हिडिओ नाही, शूट केलेले आहेत भरपूर, पण एक पण व्हिडिओ मी पोस्ट नाही केला. तर तोपर्यंत आपल्या शेवाळ्या होईपर्यंत म्हटलं भाकरी पण करून घ्यावी. तर आज काहीच मी चपात्या बनवणार नाही, डायरेक्ट भाकरी बनवणार आहे. कारण नाश्त्याला शेवाळ्या बनवलेल्या, त्याच्यामुळं पटकन आपल्या भाकरीच होतील. चपात्याला परत ते करत बसा, मग परत मला कंटाळा येतो. आणि मला ना माझ्या अंगामध्ये कंटाळा आता घुसला आहे भरपूर. तर तो कंटाळा कसा घालवायचा, एक मी व्हिडिओ टाकलेला आहे इंस्टावरती, तर बघा, तुम्हाला मी पाठवेल परत. पण आता माझ्याच अंगामध्ये कंटाळा शिरला आहे. आणि आपण जेव्हा ॲक्टिव्ह होतो ना, तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्ट करायची हे होती, नाही का, नाही आपण हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, मला खूप भरपूर काम आहे, मला व्हिडिओ करायचे आहेत, मला प्रमोशनचे व्हिडिओ करायचे आहेत, मला हा व्हिडिओ एक माझ्या डोक्यात आहे तो करायचा आहे. आता काहीच नाही. तर म्हटलं आता मला नुसते खायचं हे झालं आहे, म्हणजे क्रेविंग होतं आहे. म्हणजे हे खाऊ मी, ते खाऊ ते खाऊ, अजून दुसरं काय खाऊ. पावसाळा चालू झाला आहे आणि त्यातच माझं खाऊ पण सुटलेली आहे. त्याच्यामुळं आता मी नुसतं खायचं काम चाललं आहे. आता चला, मस्तपैकी आपल्या शेवाळ्या झाल्यात गरम गरम, त्याच्यामध्ये गरम गरम दूध टाकणार आहे आणि गरम गरम ते वाढणारसुद्धा आहे. पहिल्यांदा मिस्टरांना आणि मुलाला देते, वेदांतला नाश्ता करायला बसले ते, आणि त्याच्यानंतर मग मी खाणार आहे. तर आधी ह्यांना देऊन येते, बाकीचं काम पण अजून राहिलेलं आहे. तर ते म्हणाले शेवाळ्या खूप छान झालेल्या आहेत, तू पण खा. तर मी पण खाल्लं, सगळं काम झालं. त्यानंतर समीक्षा आली स्कूलमधून आणि मी काम आवरून बसलेच होते. मग तिने काय केलं की ड्रॅगन फ्रूट आणलेलं ह्यांनी, रात्री एक खाल्लं, त्यानंतर दुपारी समीक्षाने एक कापलं होतं. तर ते आता खायचं मस्तपैकी, गुलाबी ड्रॅगन फ्रूट आणलेलं. आणि माझ्या मनातच होतं बरं का, की बाबा मी ड्रॅगन फ्रूटचा 1-2 व्हिडिओ बघितलेले, आपण नाही का 1-2 व्हिडिओ बघितले की तेच आपल्याला व्हिडिओ येतात. मग ते लई छान वाटत होतं. मी 1-2दा ट्राय केलं होतं, पण खूप दिवस झाले. मग मला असं झालं की अरे मला पण ड्रॅगन फ्रूट खायचं. तर माझ्या मिस्टरांना कसं काय समजलं काय माहिती, त्यांनी येताना 3 ड्रॅगन फ्रूट घेऊन आले आणि मला सरप्राईज दिल्यासारखं. त्यांना मी म्हटलं, अहो मला खाऊ वाटलेलं आणि तुम्ही अचानक घेऊन आलात. मग ते म्हटले, हां तुझ्या मनातलं कळतं मला, तुला खाऊ वाटते ते मला कळतं लगेच. पण मी सांगितलं पण नव्हतं त्यांना, तरी पण ते घेऊन आले. मग ते ड्रॅगन फ्रूट मस्तपैकी कापलं, मस्तपैकी खाल्लं आणि छान टेस्ट होती त्याची, एकदम गुलाबी, आपल्या शरीरासाठी पण चांगलं असतं ते आणि दिसायला पण खूप छान. आणि मी काय केलं, खाऊन माझ्या जिभेला पूर्ण ते गुलाबी करून टाकलं. त्यानंतर वेदांत आला संध्याकाळच्या टायमाला. आता हे ड्रॅगन फ्रूट खाल्ल्यानंतर परत आराम केला, फोन बघितला, मोबाईल बघितला, टी व्ही बघितला. त्यानंतर मग परत
वेदांत आला. तो म्हटला मम्मा आता मी काय खाऊ, तर मी चपात्या काय बनवल्या नव्हत्या, भाकरीच बनवल्या. तर तो म्हटला मी काय भाकरी खाणार नाही. तर म्हटलं चल मॅगी आण बाबा, मॅगी बनव. तर त्यांनी 3 मॅगी आणल्या आणि त्याला माहिती आहे मला सुपी मॅगी आवडते. तर मामा कधी पण मॅगी आणली नाही, वेदांत म्हणतो मम्मा तू बस मी बनवतो. तर त्यांनी मला मॅगी बनवून दिलेली आहे. पहिल्यांदा मला मॅगी बनवून दिली म्हणजे अगोदर, आणि नंतर त्या दोघांनी घेतली. तर मी आता मस्तपैकी सुपी मॅगी खाल्ली. त्यानंतर संध्याकाळच्या टायमाला कंटाळा आला काय बनवायचं म्हणून, तर मी फक्त वाटाण्याचा पुलाव केला, फक्त वाटाणे घालून. आमच्या सासूबाई अशा करायच्या, त्यांच्या आवडीचा म्हणजे त्यांच्या हातचा मला खूप आवडायचा भात बरं का. काहीच नव्हतं टाकत, फक्त कांदा टोमॅटो टाकायचे आणि वाटाणे त्याच्यामध्ये टाकायचं भातामध्ये. खूप छान लागायचं त्यांच्या हातचा. आणि मग म्हटलं की तसाच बनवते. मी म्हटलं नाही का तुम्हाला, आता मला खाऊ सुटले नुसते, तर मी नुसतं खाते. तर वाटाणे भातासोबत 2 पापड भाजले, कांदा आणि लोणचं. तर या मस्तपैकी जेवायला. जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर हे मला म्हटले की मला ना थोडंसं काम करू लाग, आता SIRचं काम चालू आहे, जनगणना वगैरे चालू आहे, तर भरपूर लोड आहे ह्या लोकांवरती. तर त्याच्यामुळं मी पण त्यांना मदत करते. तर रात्री भरपूर वेळ झाला, कारण एकट्या माणसाला होत नाही. आणि ते म्हणले अरे सगळ्यांचे भरपूर पुढं गेले तर मीच राहिलो आहे मागे, तर तू मला मदत कर. मग त्यांचे पटापट मी ना एक अर्धा 1 तासामध्ये 25-30 फॉर्म फिल वगैरे करून दिले. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता बाद झाला, तर मी आता झोपते बाबा. तर हे आमचं चालू होतं 1-1:30 वाजेपर्यंत काम चाललं आमचं. आणि त्याच्यानंतर मोबाईल म्हणजे TV बघत बघत हे काम मी करत होते. मग ते तर रोज जागतात, रोज 1-1:30 वाजेपर्यंत जागतात. तर मी आज त्यांच्याबरोबर जागले, त्यांना पण मदत झाली आणि मी काम केलं. त्याच्यानंतर मग एक छान पिक्चर लागलेला मस्त असा, तर साऊथ इंडियनच होता. तर तो पण पिक्चर बघितला, खूप छान स्टोरी होती. तर मला ना ह्या बॉलिवूडपेक्षा साऊथ इंडियनचे पिक्चर जास्त आवडतात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. बाय बाय.